आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींचं नुकसान, हा शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा। तर घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। राज्य सरकारनं दुधाचा दर न वाढवल्यास उपोषण करणार, दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांची घोषणा। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकले सुप्रिया सुळेंचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून न्यूयॉर्कमध्ये सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर्स। निवडणूक काळात किरण सावंत, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटले भाजप नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भाजपचा, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार, निलेश राणेंचा दावा। ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत लीड मिळाल्याचे भाजपकडून बॅनरबाजी, लोकसभेचा बदला विधानसभेत घेऊ, बॅनरवर उल्लेख। नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंचे मानले आभार।